श्रावण आला हिरवा होऊन निसर्ग गातो गाणी. नागपंचमीची गोष्ट सांगते जी आजीने सांगितलेली लहानपणी. आम्हा नातवंडांना जवळ घेऊन आजी जेव्हा गोष्ट सांगायला बसायची, नागपंचमीची ती पौराणिक कथा थेट काळजाला भिडायची. शेत नांगरताना शेतकऱ्याचा नांगर नकळत सापाच्या बिळात गेला. पिल्लं मेली नकळत आणि कोप नागिणीचा त्या घरावर झाला. पण सासरी एक लेक शहाणी नागरायाला होती पूजत. तिची ती पूजा अर्चना पाहून नागिणीने दिलं होतं पूर्ण कुटुंबाला नवजीवन. तेव्हापासून आली परंपरा. आपण पाटावर नागरायाला पूजतो. हळदी कुंकू आणि दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवून मनोभावे हात जोडतो. या दिवशी शेत नांगरणं, खोदकाम करणं पूर्णपणे बंदी असते. वाफेवरचे दिंड आणि पातोळ्या खाऊन नागराजाची आणि निसर्गाची पूजा करते. पण समजून घ्यायला हवं यामागे काय होतं विज्ञान. निसर्गाचा समतोल राखणं हेच होतं पूर्वजांचं ज्ञान. साप नसतो वैरी आपला, तो आहे शेतकऱ्याचा मित्र. उंदीर खाऊन पिकं वाजवतो, हेच आहे खरं सूत्र. पावसाळ्यात बिळं भरतात पाण्याने म्हणून साप बाहेर पडतो. त्यांना मारू नका माणसांनो, तो तर अन्न साखळी सुरक्षित ठेवतो. नांगरणी बंद करणं कारण मातीतील लहान जीवांचे प्राण वाचवायचे. तव्यावर न भाजता उकडलेलं खाणं कारण पचन असतं सुधरवायचे. कथा, परंपरा आणि विज्ञानाची अशी ही नागपंचमी महान. मुक्या प्राण्यांवर प्रेम करावं हेच दिलं पूर्वजांनी ज्ञान. चला तर मग या नागपंचमीला एक संकल्प करूया. भीती आणि अंधश्रद्धा दूर सारून विज्ञानाची कास धरूया. परंपरा आणि संस्कृती जपताना निसर्गातल्या प्रत्येक जीवाला सन्मानाने जगू देऊया.